पोलीस भरती 2025साठी 100 वन लाइनर PYQ प्रश्नसंच मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामधून निवडलेले महत्त्वाचे पोलीस भरतीशी संबंधित घटकाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न 100 प्रश्न पाहूयात. यामधील पहिला प्रश्न जो आहे, महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालये आहेत. आता याची नावं कोणकोणती आहेत ते आपण पाहूयात. मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अमरावती, पुणे, मुंबई, मुंबई रेल्वे, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर. ग्रामीण परिक्षेत्र एकूण 8 आहेत आणि यांची नावं औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड आणि उस्मानाबाद, धाराशिव आत्ताचं. तर ही झाली ग्रामीण परिक्षेत्र 4. पहिली 12 आयुक्तालय. त्याच्यानंतर नांदेडसाठी एकूण 4 आहेत. नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली. कोकण ठाणेसाठी एकूण रायगड, ठाणे, ग्रामीण रत्नागिरी आहे. सिंधुदुर्ग आणि पालघर. नाशिकसाठी 5 आहेत. नाशिक ग्रामीण, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार. कोल्हापूरसाठीचे एकूण 5. कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण. त्याच्यानंतर नागपूरसाठी एकूण नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा आणि चंद्रपूर. अमरावतीसाठी अमरावती ग्रामीण, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ. गडचिरोलीसाठी गडचिरोली, अहेरी आणि गोंदिया. पोलीस आयुक्तालय शहरी आणि ग्रामीण परिक्षेत्र दोन्ही असणारे जिल्हे एकूण 7. यामध्ये ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि पुणे. तर हा पहिला प्रश्न आपण वन लाइनर सुरू करणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न वन लाइनरमधला. पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे सरळ राज्यसूची. वन लाइनरमध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत आणि सरळ त्याचं उत्तर आहे. त्याचं उत्तर आहे राज्यसूचीमध्ये हा विषय जो आहे सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे. दुसरा प्रश्न पाहूयात. राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर पोलीस महासंचालक हे सर्वोच्च पद. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र SRPF प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आहे पाहू शकता. यामध्ये नानवीज पुणे, पुणे जिल्हा या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहे SRPFचं. चौथा प्रश्न. राज्यातील हुद्द्यानुसार कोणता चढता क्रम बरोबर आहे? म्हणजे सगळ्यात मोठं पद ते सगळ्यात छोटं पद यामध्ये चढत्या क्रमानुसार पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. पाचवा प्रश्न. राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? गोरेगाव, मुंबई या ठिकाणी. सहावा प्रश्न आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट 10 पोलीस ठाण्यांची निवड गृहमंत्रालय भारत सरकारद्वारे केली. त्यात पहिला क्रमांक डॅश डॅश या राज्यातील पोलीस ठाण्यास मिळाला. मणिपूर हे जे राज्य आहे या राज्यातील पोलीस ठाण्यास मिळाला होता. पुढचा सातवा प्रश्न. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या AICTE सहकार्याने ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ने राष्ट्रीय हॅकॉथॉन सुरू केले. त्या हॅकॉथॉनचं नाव काय होतं? तर याचं नाव आहे मंथन 2021. प्रश्न क्रमांक 8वा. तातडीने पोलीस मदत मिळवण्यासाठी नवीन प्रणालीमध्ये कोणता क्रमांक डायल कराल? तर 112 क्रमांक जो आहे हा डायल करून इमर्जन्सी पोलीस हेल्प मिळवली जाऊ शकते. 9वा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक. आता हा जुना प्रश्न आहे. सध्याचे पोलीस संचालक जे आहे हे बदल झालेला आहे यामध्ये. तुम्ही नवीन चेक करू शकता. त्यामुळे हा प्रश्न आपण गाळतोय. हा प्रश्न आपण घेत नाहीये. हे जुने पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे होते. पण आत्ताचे पोलीस महासंचालक मी कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर जे आहे देणार आहे. हा प्रश्न आपण गाळतोय यामध्ये. 9वा प्रश्न घेत नाहीये. 10वा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना ही कधी करण्यात आली होती? तर उत्तर आहे 2 जानेवारी 1961 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना ही करण्यात आली होती. 2 जानेवारी 1961 मध्ये. 11वा प्रश्न आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली? याचं नाव आहे NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी हे त्याचं नाव आहे. 12वा प्रश्न. नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली पोलीस दलाचे विशेषीकृत बल कोणते? तर याचं नाव आहे C60 कमांडो 60 हे त्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न आहे 12वा प्रश्न.
राज्य पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र दक्षता दक्षता त्याचं नाव आहे वन लायनरमध्ये हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न रिपीट झालेले आणि पुन्हा येऊ शकणारे प्रश्न आहेत. 14वा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज 2 जानेवारी 1961 रोजी पोलिसांना मुंबई येथे कोणी प्रदान केला होता? तर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. 15वा प्रश्न. महाराष्ट्र पोलीस यांची अत्यावश्यक सेवा सुरक्षा अनुषंगाने कोणता हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करतात? तर 112. हा प्रश्न पहिला पण झाला होता. 16वा प्रश्न. कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती यापैकी कोणते पोलीस आयुक्तालय नाही? आता औरंगाबाद बदलून आपण छत्रपती संभाजीनगर आहे. तर यामध्ये कोल्हापूर हे पोलीस आयुक्तालय नाहीये. 17वा प्रश्न. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी कोण? तर विशेष पोलीस महानिरीक्षक हे परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी आहेत. प्रश्न क्रमांक 18वा पाहूयात. महाराष्ट्र महाराष्ट्राची राज्याची आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीसाठी कोणता फोन क्रमांक हा देण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे पुन्हा एकदा 112. हा महत्त्वाचा नंबर आहे, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. फोर्स वन, SRPF, CRPF, आसाम रायफल्स यापैकी कोणते पोलीस दल नाही आहे? तर आसाम रायफल्स हे पोलीस दलामध्ये समाविष्ट नाही आहे. 20वा प्रश्न. ग्रेहाउंड, C60, फोर्स वन, कोब्रा यापैकी कोणते फोर्स विरोधी कमांडो फोर्स नाही आहे? उत्तर आहे फोर्स वन हे नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही आहे. 21वा प्रश्न. पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद दर्जाचे आहे? तर अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे पोलीस आयुक्त हे पद आहे. 22वा प्रश्न. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली होती? तर उत्तर आहे 1 ऑक्टोबर 2020 रोजी 1900 नाही 2020 रोजी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली होती. 23वा प्रश्न. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे नाशिक. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 24वा. महाराष्ट्रात पहिल्या महिला SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स गटाचे ठिकाण कोणते आहे? तर काटोल, नागपूर हे सगळ्यात पहिलं SRPF आहे. 25वा प्रश्न. महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे ध्वजप्रदान दिन जो आहे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 2 जानेवारी हा जो दिवस आहे महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे ध्वजप्रदान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 26वा. ग्रेहाउंड्स हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे? तर नक्षलविरोधी कार्यासाठी ग्रेहाउंड हे पोलिसांचं पथक स्थापन करण्यात आलं आहे. 27वा प्रश्न. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिर्देशक असे कोणते चिन्ह आहे? तर हाताचा पंजा हे अभयनिर्देशक पंच जे चिन्ह आहे हे पोलीस ध्वजावर महाराष्ट्र राज्याच्या आहे. 28वा प्रश्न. दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्याकामी विशेषरित्या करण्यात आलेली यंत्रणा कोणती? तर NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी NIA. 29वा प्रश्न आहे. महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरता कोणत्या प्रणालीचा वापर केला जातो? तर याचे उत्तर आहे CCTNS क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम. CCTNS शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं आहे. 30वा प्रश्न. पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेमधील कोणता अनुच्छेदान्वये कायदा करू शकते? तर अनुच्छेद 33 हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 31वा. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही कुठे आहे? तर पाहू शकता उत्तर आहे पुणे या ठिकाणी महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी आहे. प्रश्न क्रमांक 32वा. ईडीचे मुख्य कार्यालय कोणते? तर मनी लँडिंग जे आहे मनी लॉन्ड्रिंग यामध्ये परकीय चलन घोटाळे तपास करण्यासाठी हे मुख्य कार्य असतं ईडीचं. 33वा प्रश्न आहे. महाराष्ट्रात अंगुली मुद्रेने पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरली जाते? अंगुली मुद्रेने म्हणजे फिंगर स्कॅनर असतात त्यामध्ये. तर AMBIS ही प्रणाली आधुनिक प्रणाली जी आहे यासाठी वापरली जाते. 34वा प्रश्न. महाराष्ट्र पोलीस दलात शिपाई, हवालदार, फौजदार, लान्स नाईक यापैकी कोणतं पद नाही आहे? तर लान्स नाईक या नावाचं पद जे आहे हे आर्मीमध्ये असतं. यामध्ये फौजदार ही सगळी पदे आहेत पोलीस दलामध्ये समाविष्ट आहेत. शिपाई, हवालदार, फौजदार आहे. 35वा प्रश्न.
अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक यापैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही आहे? तर पुन्हा एकदा कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही आहे. 36वा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांची गुप्तचर संस्था. तर उत्तर पाहू शकता, भारताची अंतर्गत गुप्तचर संस्था भारतीय भांडवल बाजाराची नियंत्रण संस्था या ठिकाणी आहे. त्याच्यानंतरनं 37वा प्रश्न, महाराष्ट्राचे पोलीस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचं नाव काय? तर फोर्स वन. फोर्स वन ही जी पथक आहे हे तयार करण्यात आलं होतं. दहशतवाद विरोधी, घातपात विरोधी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचं नाव. 38वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलामध्ये किती एस-आर-पी-एफ व आय-आर-बीचे गट आहेत? तर 14 आणि 5 हे गट आहेत. पाहू शकता, एस-आर-पी-एफचे 14 आणि आय-आर-बीचे 5 इतके गट आहेत. 39वा प्रश्न, नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे आहेत? रँक कसा आहे? तर अतिरिक्त पोलीस महासंचालक हे नागपूरचे आहेत. 40वा प्रश्न, भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? तर बी-एस-एफ, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, बी-एस-एफ यांच्याकडे सीमांची ही सुरक्षा आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 41वा प्रश्न, एस-आर-पी-एफची प्रथम स्थापना ही कोणत्या ठिकाणी झाली? तर त्याचं उत्तर पाहू शकता, पुरंदर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा एस-आर-पी-एफची जी स्थापना आहे ही झाली होती. प्रश्न क्रमांक 42वा, कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाहीये? कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाहीये? तर उत्तर आहे ईडी. ही जी संघटना आहे महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाहीये. 43वा प्रश्न, सी-60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहेत? वीरभोग्या, वसुंधरा हे सी-60 या फोर्सचं उत्तर आहे. यामध्ये ब्रीदवाक्य हे म्हटलं जातं. 44वा प्रश्न, दहशतवादाविरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? तर फोर्स वन हे सशस्त्र पथक जे आहे दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून काम करतं. 45वा प्रश्न, दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती? तर NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. 16वा प्रश्न, पग, ग्रेट हेन, बीगल हे कशाचे प्रकार आहेत? श्वान. श्वान पाहू शकता, जे पोलीस दलामध्ये वापरले जातात यामध्ये ह्या श्वानांचे प्रकार आहेत. 47वा प्रश्न, वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यासाठी किती स्टार असतात? तर 3 स्टार वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यासाठी असतात. 48वा प्रश्न, कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? तर 21 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा भारतामध्ये पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. 49वा प्रश्न पाहूयात. पोलीस विभागातील K9 युनिट जे आहे हे कशाशी संबंधित आहे? तर श्वान. हे K9 युनिट सुद्धा श्वान पथकाशी संबंधित आहे. 50वा प्रश्न, फोर्स वन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय हे कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी फोर्स वन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. 51वा प्रश्न, शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे आहेत? तर अतिरिक्त पोलीस महासंचालक या दर्जाचे आहेत. पोलीस निरीक्षक, 52वा प्रश्न आहे, पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर काय काय असते? तर 3 स्टार, लाल निळी व भीत व महाराष्ट्र पोलीस सेना ते याबद्दलचं त्यांचं जे नाव आहे यामध्ये ते असतं. 53वा प्रश्न पाहूयात. कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बलचा गट क्रमांक आहे तर 16वा गट क्रमांक आहे. पाहू शकता, SRPF 16 कोल्हापूरसाठी आहे. 54वा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे? तर C-60. पुन्हा एकदा हा प्रश्न परत एकदा रिपीट झालाय. 55वा प्रश्न, क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? तर PPR&D, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट, PPR&D. 56वा प्रश्न आहे, SRPF स्थापना दिवस कोणता? तर 6 मार्च या दिवशी SRPF स्थापना झाली होती. 57वा प्रश्न, राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना ही कोणत्या साली झाली? तर 1948 साली राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली. 58वा प्रश्न आहे, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग रॉ ही कोणत्या प्रकारची संस्था आहे? तर गुप्तहेर संस्था म्हणून काम करते. याचं उत्तर आहे. 59वा प्रश्न, फोर्स वन काय आहे? तर महाराष्ट्रातील पोलीस कमांडो दल आहे फोर्स वन. 60वा प्रश्न, भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1861चा
भारतीय पोलीस कायदा आहे. 61वा प्रश्न, भारतातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन जी आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. 62वा प्रश्न, कोणत्या संस्थेचं सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे? तर राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG कमांडो जे असतात यांच्यासाठीचा नारा आहे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा. 63वा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र CPR कोणत्या शहरात आहे? तर पुणे या शहरामध्ये आहे. पुणे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64वा, महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य कोणते? सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे, सगळ्यांना माहीत असेल. 65वा प्रश्न, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA महाराष्ट्रात कुठे आहे? तर खडकवासला या ठिकाणी NDA ही स्थापन करण्यात आली आहे. 66वा प्रश्न, फोर्स वन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी. 67वा प्रश्न, CIDची स्थापना दिवस. तर CID स्थापना दिवस 26 ऑक्टोबर 1905. 68वा प्रश्न, ACB, CID, SID, ED यातील कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही? तर ED ही जी संघटना आहे महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही आहे. 69वा प्रश्न आहे, भारतामध्ये सीमांची सुरक्षा कुणाकडे असते? तर BSF यांच्याकडे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्याकडे असते. 70वा प्रश्न आपण पाहूयात, SRPFचा स्थापना दिवस कोणता? तर याचं उत्तर आहे 6 मार्च 1948 हा जो दिवस आहे हा SRPFचा स्थापना दिवस आहे. टोटल आपण 70 प्रश्न पाहिलेत. अजून 30 प्रश्न आपण पाहणार आहोत. 71वा प्रश्न आहे, ग्रेहाउंड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारले आहे? तर आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्याने. 72वा प्रश्न, 24 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने कोणती यंत्रणा स्थापन केली? फोर्स वन ही महत्त्वाची यंत्रणा आहे. 73वा प्रश्न, ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? तर हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी ऑपरेशन मुस्कान सुरू करण्यात आले. प्रश्न क्रमांक 74वा, पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यांवरील चिन्हे कोणती? तर 3 स्टार असतात. 75वा प्रश्न आहे, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता CRPC मधील कलम नुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. तर 41 हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हा प्रश्न रिपीट होऊ शकतो, येऊ शकतो. 41 आहे कलम CRPC मधील. 76वा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस ध्वजातील डॅश डॅश हे पारंपरिक चिन्ह आहे. तर पंचकोनी तारा हे पारंपरिक चिन्ह आहे. 77वा प्रश्न, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वज डॅश डॅश या दिवशी प्रदान केला? 2 जानेवारी 1961. महत्त्वाचा. 78वा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांची रेझिंग डे डॅश डॅश या तारखेला साजरा केला जातो? 2 जानेवारी या दिवशी रेझिंग डे साजरा केला जातो. 79वा प्रश्न आहे, एखाद सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाचगीताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कार्य करतं? तर ACB, अँटी करप्शन ब्युरो हे कारवाई करतं. 80वा प्रश्न, राज्य राखीव दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते? समपदेशक असं त्याचं नाव आहे. 81वा प्रश्न, पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? PPRND. CIDचा प्रमुख कोण असतो? तर अतिरिक्त पोलीस महासंचालक. CIDचे बोधवाक्य आहे अर्थ, त्राणाय आणि शस्त्रम. 84वा प्रश्न, ACB अँटी करप्शन ब्युरोची निर्मिती वर्ष कोणतं? तर 26 नोव्हेंबर 1957. 85वा प्रश्न, ACBचे विभाग किती आहेत? तर एकूण 8 विभाग ACB मध्ये आहेत. 86 प्रश्न, फोर्स वनचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी? तर गोरेगाव, मुंबई या ठिकाणी फोर्स वनचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 87, फोर्स वनची निर्मिती कशाच्या धर्तीवर करण्यात आली? NSG, नॅशनल सिक्युरिटी गार्ड या धर्तीवर करण्यात आली. 88वा प्रश्न, फोर्स वनचे ब्रीदवाक्य कोणते? यतो, शौर्य तथो जय हे फोर्स वनचं ब्रीदवाक्य आहे. 89वा प्रश्न, PPRND हे रिसर्च संस्था पोलिसांशी संबंधित कोणत्या वर्षी स्थापन झाली? 28 ऑगस्ट 1970. 90वा प्रश्न आहे, दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे? तर सुरावर्डी, नागपूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 91,
किती लाख लोकसंख्येमागे एक पोलीस स्टेशन सुरू केलं जातं, तर प्रत्येकी 1,00,000 लोकसंख्येमागे एक पोलीस स्टेशन असतं. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न. 92वा प्रश्न. महाराष्ट्र पोलीस खात्याने सर्वसामान्यांसाठी मदत व सुरक्षितता मिळवण्यासाठी कोणते ॲप्लिकेशन सुरू केले? तर त्याचं नाव आहे निर्भया. हे ॲप्लिकेशन सुरू करण्यात आले. महत्त्वाचा हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. 93वा प्रश्न आहे. एस-आर-पी-एफ जवानांच्या कोणत्या खांद्यावर त्यांचा गट क्रमांक असतो? तर उजव्या खांद्यावर असतो. 94वा प्रश्न आहे. महाराष्ट्रात एकूण ग्रामीण परिक्षेत्र किती आहे? तर एकूण 8. प्रश्न क्रमांक 95. महाराष्ट्रात एकूण पोलीस आयुक्तालय जे आहेत किती आहेत? तर 12. आपण वरती त्याचं उत्तर डिटेलमध्ये दिलंय पोलीस आयुक्तालयांचं. 96 प्रश्न आहे. एन-एस-जीची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? तर 16 ऑगस्ट 1984. 97वा प्रश्न आहे. एन-एस-जीचे ब्रीदवाक्य कोणते? उत्तर सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा. प्रश्न क्रमांक 98. सी-60 चे स्थापना वर्ष 1 डिसेंबर 1990 आहे. 99वा प्रश्न. कार्ल मार्क्स हा महत्त्वाचा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता? तर जर्मन या देशातील. 100वा आणि शेवटवा प्रश्न. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? तर स्त्री विचारवती ही सामाजिक संस्था आहे. तर अशा पद्धतीने पोलीस भरती 2025शी संबंधित वन लाईनर आपण 100 वन लाईनर घेतलेत. त्यामधील 12 पोलीस आयुक्तालय सुद्धा आपण डिटेलमध्ये घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने आपण अजून एक 2-3 पार्ट जे आहे 500 प्लस प्रश्नांचा वन लाईनर पी-वाय-क्यू आपण घेणार आहोत. आजचा हा पहिला पार्ट होता. उद्यासुद्धा आपण डिटेलमध्ये यावर अजून एक व्हिडिओ घेणार आहोत. तर अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट त्याचबरोबर सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत आपण पाहणार आहोत. या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.